यानंतर मी टीआरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळ राज्यमंत्री राजा मान्य जयदीपभाई कवाडे हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, जिजाऊ माँसाहेब आणि या देशाचे उद्धार करते, भारताचे भाग्यविधाते, गांधीजींचे प्राणदाते, रिपब्लिकन आंदोलनाचे जनक, रिपब्लिकन आंदोलनाचे प्रणेते, विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या चरणी सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। आज या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आयोजित आजच्या या क्रांती अभिवादन सभेचे प्रमुख मार्गदर्शक, लॉंग मार्चचे प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, या सभेला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष आणि भीमसैनिकांचे झुंजार नेते आदरणीय गणेशभाई उन्होंने, या सभेचे आयोजक सन्माननीय सीताराम पंत कांबळे साहेब, पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय आठवले साहेब माझे नेते आहेत। बोलतात की नाही? काही नेते बोलतात, कार्यकर्ते बोलतात की कवाडे सर माझे नेते आहेत आणि माझा पक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे, पण या मैदानात उपस्थित सर्व ताया बहिणींना हा भीमसैनिक जयदीप कवाडे विचारतो की तुमच्यामधून एकही कोणी हे का म्हणत नाही की माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आणि या देशाचा, या जगाचा कोणी जर का नेता होऊ शकत असेल, विश्वाचा नेता कोणी, भारताचा नेता कोणी होऊ शकत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे कोणीही बोलत नाही। बघा ना, आज खऱ्या अर्थानं हे बोललं पाहिजे, सीताराम पंत बाबा हे बोललं पाहिजे। आमचा एकही मग आमचे गणेशभाई बोलला फक्त, पण इतर लोक आमचे बोलत नाहीत। शशीबाई, आज आमच्या समाजातील काही लोक वंचित झाले, काय म्हणतात की हो आम्ही वंचित झालो। गवाडे सरांना मोठा प्रश्न पडला, तुम्ही वंचित झालात? शशीबाई, आम्ही वंचित होतो। गणेशभाई, नंदकुमारजी, हो आम्ही वंचित होतो, आम्ही वंचित होतो। 14 ऑक्टोबर 1956च्या अगोदर आम्ही वंचित होतो, पण ज्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हिंदू धर्माच्या नरकातून बाहेर काढलं, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माची आम्हाला दीक्षा दिली, आता या देशात कोणीही वंचित नाही, हो की नाही? तरी वंचितांच्या नावाने राजकारण करून, वंचितांच्या नावाने राजकारण करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीला संपवण्याचा प्रयत्न जोही कोणी करेल त्याला बाबासाहेबांची ही जनता कापून टाकल्याशिवाय राहणार नाही, हा संकल्प आजच्या दिवशी आपण घेतला पाहिजे। बघा ना, आणि तुम्ही जे बसलेले आहेत ना या बहिणींनो, या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या मंचासमोर तुम्ही जे बसलेले आहात ना, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीचे स्वाभिमानी भीमसैनिक आहात। स्वतंत्रतेच्या टाळ्या वाजवा। का सांगतो? कारण इकडे सभा झाली तर बँड बाजा वाजला, लोक जमत नाही। सीताराम बाबा, निमाताई, लोक जमत नाही। इकडे सभा असली तर बँड बाजा वाजवावा लागतो, लोक जमत नाही। इकडे सभा असली तर लोक जमत नाही, बँड बाजा वाजवावा लागतो। पण बघा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशातील खरा जर का कोणी वैचारिक वारसदार असेल तर त्या वैचारिक वारसदाराचं नाव प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं या मागणीसाठी कवाडे सरांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत संघर्ष केला, तेव्हा हे आपल्या समाजातील काही स्वयंघोषित नेते, काही लोक मंत्री बनलेत, काही लोक खासदार बनलेत, काही लोक राज्यपाल बनलेत, आणि जेव्हा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांसारखा या आंबेडकरी चळवळीचा आमचा प्राणप्रिय नेता बलिदानाचं कफन बांधून गल्लीपासून दिल्लीपर्यंत संघर्ष करत होता, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे।
तेव्हा सीताराम पंत बाबा हेच रक्तवाले लोक, हेच बाकीचे लोक म्हणायचे की प्राध्यापक जोगेंद्र कवाडे बाबासाहेबांच्या नावासाठी वेडा झालेला आहे. आणि 16 वर्षाच्या संघर्षानंतर जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं तेव्हा हे स्वयंघोषित नेते जे लपले होते हे बाहेर निघाले. एक नेता बोंबलू लागला, नामांतर माझ्यामुळे झाला आहे. दुसरा नेता बोंबलू लागला, नामांतर माझ्यामुळे झालेला आहे. तिसरा नेता बोंबलू लागला, नामांतर माझ्यामुळे झालेला आहे. पण ज्या कवाडे सरांनी 16 वर्ष मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं, ज्या नेत्यांनी संघर्ष केला, कवाडे सर ज्या दिवशी औरंगाबादच्या भूमीमध्ये गेले, लाखो आंबेडकरी जनतेसमोर कवाडे सर काय बोलले? कवाडे सर बोलले, प्राध्यापक कवाडेमुळे नाही, भीम सैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून नामांतराचा सूर्य उगवला आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं. हे बोलणारा या देशात एकच नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आहे. आता बघा ना, अन्याय अत्याचार होत, आमच्या गणेशबाईंनी सांगितलं ना, हे सांगायची आवश्यकता नाही. आम्ही कोणासोबत आहोत सर्वांना माहिती, आपण कोणासोबत आहोत. बघा ना, काल परवा एक मोठा नेता काय म्हणतो, आंबेडकर 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 याने क्या फॅशन आहे क्या? तुझ्या मायची बाबा साहेब आंबेडकर इस देश का शासन है. बाबा साहेब आंबेडकर या देशाचा श्वास आहे. काही लोक नारे देतात बरं देशाच्या लोकसभेमध्ये, आमचा एकही वक्ता बोलला नाही. जितो आमचा एकही वक्ता बोलला नाही. या देशामध्ये काही लोक नारा देत आहेत, काय म्हणतात, इस देश में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा. आम्ही सर्वांच्या भावनेचा आदर करतो, आम्ही त्यांच्या धर्माचा आदर करतो, आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. पण या देशामध्ये असा नारा कोणी का देत नाही? कोणी म्हणतात की इसकी जय कहना होगा, उस बाबा की जय कहना होगा. पण या देशात असं कोणी काय म्हणत नाही. कवाडे सर, या देशामध्ये पहिल्यांदा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी नारा दिलेला आहे. काय नारा दिलेला आहे? अरे इस देश में रहना होगा तो बाबा साहब अम्बेडकर की जय कहना होगा. इस देश में रहना होगा तो भारत के संविधान की जय कहना होगा. इस देश में रहना होगा तो जय भीम कहना होगा. हे बोलणारा या देशात आमचे प्राणप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आहेत. शेवटची गोष्ट सांगतो बरं तुम्हाला, आजही अन्याय अत्याचार होतो, आमच्या आया बहिणींवर बलात्कार होतो. आम्ही काय करतो? आम्ही जातो आणि पोलिसात तक्रार करतो. सरकार कोणाचंही असू द्या, साधी पोलीस तुमच्या तक्रारीची दखल देखील घेत नाही. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? जयदीप कवाडेचं सांगणं आहे तुम्हाला, याच्यानंतर आमच्या आया बहिणींवर अत्याचार झाला तर पोलिसात तक्रार करायची नाही. कोणी आमचे धम्मध्वज तोडले तर पोलिसात तक्रार करायची नाही. कोणी बाबासाहेबांचे पुतळे तोडले तर पोलिसात तक्रार करायची नाही. आता एकच काम करायचं, याच्यानंतर जो ही कोणी हरामखोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याच्या शरीराचे आम्ही तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प आजच्या या महाड क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपण्यापूर्वी तिथे बँड बाजा बारात समोर बसलेल्या लोकांना विनंती करतो, बाबासाहेबांचा जयघोष करायचा आहे बरं. आनंद शिंदे साहेब जय भीम. हो शिंदे साहेब जय भीम. तर तिकडे जे बसलेले आहेत, इकडे जे बसलेले आहेत, आपल्या सर्वांचा बाप एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आवाज येईल की नाही? अरे हो की नाही? नाही तर साधा बोलता तर दुसऱ्या वस्तीत आवाज जातो. आवाज जोरात आला पाहिजे बरं. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. समजलं का? आनंद शिंदे साहेब, आमच्या लोकांना काय झालं, काय खाऊन पैदा झाले समजत नाही. आपल्या उद्धारकर्त्या बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करताना इतक्या जोरात तुमच्या एकतेचा आवाज येऊ द्या की या देशाच्या उरावर बसलेल्या जातीयवादी लोकांच्या चड्ड्या टर्कन फाटल्या पाहिजे. हो की नाही? आवाज आणि हात वरती गेला पाहिजे.
जो दोन बापाचा असेल तो हात वरती करणार नाही, जो बाबासाहेबांचा असेल तो हात वरती करेल. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. स्टेजवर बसलेले लोक, तुमचा हात कुठे आहे? सर्वांचा आवाज जोरात आला पाहिजे बरं. माझे सुप्रसिद्ध गायक माझे बंधू आनंद शिंदे साहेब आहे, तुमचा हात वरती गेलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे जातीवाद्या लोकांच्या चड्ड्यात टरकन फाटलंही पाहिजे आणि पिवळेही झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा. एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा सरकार आहे. आधी बोलो, जोर से बोलो, जय भीम. किती लोक टुंडे आहेत, हात नाही तुम्हाला. आवाज जोरात देऊ द्या. जोर से बोलो, जय भीम. एक साथ बोलो, जय भीम. अरे बंदूक लेके जय भीम. अरे तलवार लेके जय भीम. अरे जोर से बोलो, जय भीम. अरे ताकत से बोलो, जय भीम. अरे एक साथ बोलो, जय भीम. जय 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 भीम. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. धन्यवाद जयदीप जी.